नमस्कार, मी सरफराज अहमद. आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर केली जातात. फोक डान्स पासून अलीकडच्या काळामध्ये कॅबरे डान्स पर्यंत अशी वेगवेगळी गाणी ही चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. पण सुरुवातीच्या काळामध्ये कव्वाली हा जो प्रकार आहे तो गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये एक विशिष्ट असं स्थान प्राप्त करून होता. कव्वाली शिवाय चित्रपटाची कल्पना देखील 1960-70च्या दशकात केली जात नव्हती. किंबहुना सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये कव्वालीचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या कव्वाली या चित्रपटामध्ये समाविष्ट केल्या जात होत्या. 1850 मध्ये साधारणतः जगभरामध्ये चित्रपट पहिल्यांदा पाहिला गेला असा समज आहे. 1850 साली चित्रपट पाहिला गेल्यानंतर किंवा चित्रपटाचं प्रदर्शन झाल्यानंतर भारतामध्ये चित्रपटाचं प्रदर्शन व्हायला जवळपास 41 वर्षांचा कालावधी जावा लागला. 1896 साली मुंबईच्या व्हाईस हॉटेलमध्ये पहिल्या मूकपटाचं प्रदर्शन करण्यात आलं आणि त्यानंतर अनेक वर्षांनी भारतामध्ये चित्रपटाच्या व्यावसायिक प्रदर्शनाला सुरुवात झाली. व्हाईस हॉटेलमध्ये जे चित्रपटाचं प्रदर्शन केलं गेलं होतं ते 200 लोकांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यानंतर मुंबईच्याच नॉवेल्टी थिएटरला, ज्याला आता नॉवेल्टी सिनेमा म्हणून ओळखलं जातं, त्या नॉवेल्टी सिनेमामध्ये 13 जुलै 1896 साली व्यावसायिक दृष्टिकोनातून मूकपटांचं प्रदर्शन सुरू झालं आणि तेव्हापासून भारतामध्ये थिएटर ही संस्कृती आकाराला आली. भारतामध्ये थिएटर संस्कृती आकाराला आल्यानंतर भारतात चित्रपटाच्या निर्मितीलाही सुरुवात झाली. जवळपास 1930 साली चित्रपटाची निर्मिती सुरुवातीला ही मूकपटाच्या माध्यमातून झाली असली तरी 1930 साली भारतामध्ये बोलपट हा किंवा ध्वनियुक्त चित्रपट ज्याला आपण म्हणू शकतो तशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती व्हायला लागली आणि 1930 साली पहिला चित्रपट जो आहे तो आलम आरा हा बनवला गेला आणि 4 मार्च 1931 साली मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये जवळपास 40 गाणी होती आणि त्यापैकी 6 कव्वाली होत्या. या 6 कव्वाली अतिशय लोकप्रिय ठरल्या होत्या. जुबेदा या तत्कालीन ज्या गायक होत्या त्या खूप लोकप्रिय होत्या. त्यांच्या आवाजामध्ये देखील काही कव्वाली सादर केल्या गेल्या होत्या. WM खान यांनी या चित्रपटासाठी, आलम आरा चित्रपटासाठी जी कव्वाली गायली होती, कुछ दे दे खुदा के नाम पर, हिम्मत है अगर कुछ देने की, ही जी कव्वाली आहे ती अतिशय लोकप्रिय ठरली. गल्ली मोहल्ल्यांमध्ये जे नाटक व्हायचे किंवा गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे त्या काळामध्ये साऊंड सिस्टम वगैरे हा प्रकार तितकासा प्रचलित झालेला नव्हता. त्यामुळं गाण्यांचे थेट सादरीकरणाचे कार्यक्रम जे व्हायचे त्याच्यामध्ये ही कव्वाली सातत्यानं त्या कव्वालीची मागणी केली जात होती आणि ही कव्वाली गायली देखील जात होती. तर हा चित्रपट आल्यानंतर, आलम आरा चित्रपट आल्यानंतर काही काळाने आणखीन दुसरे चित्रपट यायला लागले. शिरी फरहाद हा एक चित्रपट आला. त्या शिरी फरहाद चित्रपटामध्ये एकूण 42 गाणी होती. 42 गाणी असलेल्या या चित्रपटामध्ये 8 कव्वाली होत्या. त्या 8 कव्वालींनी, शिरी फरहाद चित्रपटातल्या त्या 8 कव्वालींनी एक वेगळाच उच्चांक त्या काळात निर्माण केला होता. जवळपास उत्तर प्रदेश पासून कर्नाटकातल्या म्हैसूर, बेंगलोर पर्यंत शिरी फरहाद चित्रपटातल्या कव्वालींचे वेगवेगळे जलसे किंवा कार्यक्रम आयोजित केले गेले आणि वेगवेगळ्या गायकांना त्या कव्वाली गाण्यासाठी निमंत्रण देखील दिलं गेलं होतं. हा चित्रपट जो आहे शिरी फरहाद हा फक्त कव्वालीमुळे लोकप्रिय ठरला असं देखील त्या काळातल्या वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये वगैरे लिहून आलेलं आहे. यानंतर 1940 मध्ये ज्यावेळेस आपण येतो, 1940 सालामध्ये शौकत हुसेन रिझवी यांनी झीनत नावाचा एक चित्रपट बनवला होता. या झीनत चित्रपटामध्ये पहिल्यांदाच कव्वाली सादर करणारे जे नायिका होत्या त्या मुली होत्या. नायक किंवा नायिका या मुली होत्या. त्याच्या आधी फक्त पुरुष कव्वाली सादर करायचे आणि पुरुषांच्याच कव्वाली चित्रपटांमध्ये लोकप्रिय होत्या. पण झीनत चित्रपटामध्ये नूरजहां यांनी स्वतः कव्वाली गायली आणि ती सादर देखील केली होती. ती जी कव्वाली होती, आहे ना भरे शिकवा ना किए, कुछ भी ना जुबा से काम लिया, उस पर भी मोहब्बत छुप ना सकी, जब तेरा किसी ने नाम लिया. कुछ भी ना
कव्वाली नूरजहाननी गायली आणि नूरजहानची लोकप्रियता त्या काळात प्रचंड होती, त्यामुळे ही कव्वाली देखील लोकप्रिय ठरली. या चित्रपटानंतर नूरजहाननी कव्वाली गायलेल्या या चित्रपटानंतर अनेक चित्रपट आले. त्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कव्वाली या सादर होत गेल्या. पण आधुनिक काळामध्ये कव्वालीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कव्वाली या शकील बदायुनी आणि अजीज नाजा शोलापुरी या दोन कव्वाल ज्यांना किंवा कव्वालीचे जे गीतकार आहेत त्या दोन गीतकारांच्या कव्वाली या लोकप्रिय ठरल्याचं पाहायला मिळतं. शकील बदायुनींनी लिहिलेली जी कव्वाली आहे ती मुगल आझम चित्रपटामध्ये वापरलेली होती. तेरी महफिल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे ही कव्वाली त्यांनी लिहिल्यानंतर ती त्याच पद्धतीनं सादर केली गेली आणि त्या कव्वालीनं देखील लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या कव्वालीनंतर शकील बदायुनींनीच जब रात है मतवाली फिर सुबह का आलम क्या हो ही कव्वाली लिहिली होती. त्यानंतर जसं मी उल्लेख केला तसं अजीज नाजा शोलापुरी नावाचे एक गीतकार होते. त्यांनी झूम बराबर झूम शराबी ही चित्रपटांच्या इतिहासामध्ये लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित केलेली कव्वाली होती. त्याच्या वेगवेगळ्या कॅसेट्स अनेक वर्ष विकली गेली. कित्येक दशक या कव्वालीनं लोकमनावरती आपलं वर्चस्व गाजवलं होतं. झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम काली घटा है मस्ती फजा है काली घटा है मस्ती फजा है जाम उठाकर घूम 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 झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम. अजीज नाजा शोलापुरी यांच्यासोबतच वेगवेगळे गीतकार होते ज्यांनी लिहिलेल्या कव्वाली या लोकप्रिय ठरल्या होत्या. त्याच्यामध्ये इस्माईल आझाद, अब्दुल रब चाऊस, शंकर शंभू, युसुफ आझाद, जानी बाबू या सर्वांच्या कव्वाली ह्या लोकप्रिय ठरल्या होत्या. कव्वालीची लोकप्रियता इतकी होती की गणेशोत्सवाच्या काळांमध्ये देखील कव्वालीचे जलसे व्हायचे. त्या काळामध्ये कव्वाली गाणाऱ्या कव्वालना गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आमंत्रणं यायची. अक्षरशः उत्तर प्रदेशातून कव्वाल हे महाराष्ट्रात यायचे आणि आपल्या कव्वालीचे कार्यक्रम सादर करायचे. कव्वाली चित्रपटांच्या माध्यमातून लोकप्रिय झाली आणि नंतर लोकमनावर कव्वालीनं अधिराज्य गाजवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद.